गरीब का राहतात? कमी कमाईमुळं की दिखाव्याच्या सवयीमुळं? आज अनेक लोक चांगलं कमवूनही आर्थिकदृष्ट्या स्थिर होत नाहीत. या मागे फक्त कमी पगार किंवा महागाई कारणीभूत नसते. गरीब राहण्यामागची दोन मोठी कारणं वारंवार समोर येतात. मर्यादित आर्थिक विचारसरणी म्हणजेच पॉवर्टी माइंडसेट आणि दुसरं सतत इतरांची तुलना करत केलेला दिखावा. या दोन्ही गोष्टी लोकांना आर्थिकदृष्ट्या मागे ठेवतात. पण आजच्या काळात शो ऑफ कल्चर अधिक वेगानं आर्थिक नुकसान करताना दिसतंय. मर्यादित विचारसरणी असलेले लोक साधारणपणे जोखीम घेण्यास घाबरतात. ते गुंतवणूक टाळतात, फक्त पैसे साठवण्यावर भर देतात आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन करत नाहीत. त्यांना पैसे गमावण्याची भीती जास्त असल्यानं ते नवीन संधीचा फायदा घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात आणि संपत्तीत वाढ होत नाही. ही मानसिकता बाहेरून लगेच दिसत नाही, पण वर्षानुवर्षे आर्थिक प्रगती थांबवते. अशा लोकांचं आयुष्य सुरक्षित वाटतं, पण आर्थिकदृष्ट्या ते पुढे जात नाही. दुसरीकडे शो ऑफ कल्चर म्हणजे इतरांसारखं दिसण्यासाठी केलेला खर्च. सोशल मीडियामुळे ही सवय खूप वाढली आहे. लोक सतत इतरांच्या लाईफस्टाईलशी तुलना करतात आणि त्याच पातळीवर दिसण्यासाठी खर्च करतात. महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे, लक्झरी ट्रिप्स, रेस्टॉरंट्स हे सर्व खर्च गरजेपेक्षा इमेजसाठी होतात. अनेकदा हा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असतो, त्यामुळे कर्ज वाढतं आणि सेव्हिंग्ज कमी होतात. अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यास सांगतात की ज्या समाजात उत्पन्नातील फरक जास्त असतो तिथे सामाजिक तुलना जास्त होते. लोकांना इतरांपेक्षा मागे असल्याची भावना निर्माण होते आणि ते जास्त खर्च करू लागतात. त्यामुळे समाधान कमी होतं आणि आर्थिक ताण वाढतो. सोशल मीडियामुळे ही तुलना सतत डोळ्यांसमोर दिसत राहते. त्यामुळे इम्पल्सिव्ह बाईंग वाढतं आणि आर्थिक शिस्त बिघडते. दोन्ही कारणं महत्त्वाची असली तरी आजच्या डिजिटल युगात शो ऑफ कल्चर अधिक थेट आर्थिक नुकसान करत आहे. मर्यादित विचारसरणी लोकांना आतून थांबवते, पण दिखाव्याची सवय थेट बचत, गुंतवणूक आणि आर्थिक स्थिरतेवर परिणाम करते. कमाई वाढली तरी संपत्ती निर्माण होत नाही. आर्थिक प्रगतीसाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत: योग्य आर्थिक विचारसरणी आणि इतरांची तुलना कमी करणं. आपल्या उत्पन्नावर खर्च आणि नियमित गुंतवणूक केल्यास आर्थिक स्थिरता मिळू शकते. खरं आर्थिक यश हे बाहेरून दिसण्यात नसून दीर्घकालीन आर्थिक शिस्त आणि योग्य निर्णयांमध्ये दिसतं.